स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. पेपरफुटी प्रकरणी कठोर कायदा बनवण्याच्या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी. 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटींच्या दंडाची तरतूद. पुढच्या आठवड्यामध्ये संसदेत विधेयक सादर होण्याची शक्यता. कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये 1.5 तास चर्चा. 2 मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, तर सीजेपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी राज्यभर आंदोलन. शिवाजी पार्कमध्ये ज्युनियर ठाकरेंचं आंदोलन, तर पुण्यामध्ये आणि ठाण्यात विद्यार्थी उतरले रस्त्यावर. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सीजेपीकडून आनंद व्यक्त. मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार. अभिजित तिपकेंची घोषणा. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. रामसेतू पूल पाण्याखाली, तर पालघरमध्ये सूर्या नदीच्या पातळीत वाढ, तर दाभाडी बेटावरती अडकून पडलेल्यांची सुखरूप सुटका. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. निपाणीत 25 जुलै रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. आणि मिरजच्या गणेश तलावात 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू. ठाकरे बंधूंच्या 26 जुलैच्या मुंबईतल्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार. रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची आज बैठक, तर आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर तिरंगा रॅली. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.